ब्रेकनंतर सुपर प्राईम टाइम मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। बीड जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपून काढले। अतिवृष्टीनं पीक नष्ट झाल्यानं शेतकऱ्यांनी टाहो फोडत सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली। पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। बीडमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल, पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्यांनी फोडला टाहो। भरपाईची मागणी करत शेतकरी धाय मोकलून रडला। बीड जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला असून जवळपास 3,55,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय। शेतकऱ्यांच्या शेतातील तूर, उडीद, मूग, सोयाबीन आणि कापूस यासारख्या पिकाची राख रांगोळी झाली आहे। पिकं पाण्याखाली असून यामध्ये उडीद, मूग आणि तुरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय। शेतकऱ्यांनी टाहो फोडून थेट चिखलात लोळत सरकारकडे मागणी केली आहे। शेतकरी आज हवालदिन झालाय। 15 दिवसापूर्वी आमचं पीक असं हिरवं डोलत होतं साहेब। आज सोयाबीन, कापूस, तूर, ऊग, मुडीत कोणतंच पीक राहिलं नाही। पाण्याखाली असलेला हा आमचा परिसर नाही, पण अधोनात पाऊस झाला, त्या पावसाने धुमाकूळ मांडला आणि त्याच्यात सरकार मायबाप आमचं नुकसान झालं। विनंती आहे की सरकार मायबाप हेक्टरी लाख नका आम्हाला, पण हेक्टरी 50 तरी द्या, एवढी विनंती करतो सरकार मायबाप। संततधार पावसामुळे काहींच्या घरांची पडझड झाली आहे, तर घरात पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आता कोण घर द्यायचं, मला घर कोण द्यायचं, पावसा पाण्याचं कुठं राहू मी, मला घर द्यावा करून देत नाही का माझं, माझ्याकडे काय पैसे आहेत का घर बांधायला। अचानक पाणी शिरल्यामुळे माझे 2 एकर केळीचं क्षेत्र, आज त्याला 5 लाख रुपये माझा आतापर्यंत खर्च झाला। त्याला चितून माती खांदू खांदू गेली, 7 परस विहीर माझी बुजली, 12 शेळ्याचं शेड वाहून गेलं आणि 2 एकर मध्ये ठिबक सहित केळी उतान्या पडून ठिबक सुद्धा शेतात राहिले नाही। आज आम्हाला आत्महत्या करायची पाळी आली। शासनाने जर नाही मदत केली लवकर तर आम्ही आत्महत्या करायला सुद्धा तयारीत आहे। सर्व पाण्याने भिजलं होतं, आमच्या शेळ्या वाहून गेल्या, माझं 12वीचं वर्ष आहे, सगळी पुस्तकं ते वाहून म्हणजे सगळे भिजलेत पाण्याने। आता मी काय करू शकते, मला सरकारकडून काही मदत होऊ शकते का? आमचं म्हणजे खायला आम्ही 2 दिवस झाले बाहेर येतो, आम्हाला घरात खायला पण काही नाही, आम्हाला सरकारकडून मदत पाहिजे। आष्टी शिरूर तालुक्यात महापूर आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांनी घाबरू नका, शासन आपल्या सोबत आहे, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत, असं आश्वासन आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलंय। नुकसान प्रचंड झालेलं आहे। शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे, घरादाराचं नुकसान झालेलं आहे, जनावरांचं नुकसान झालेलं आहे, काही व्यापारी, छोटे व्यापारी यांचंही नुकसान झालेलं आहे। परंतु ज्यांचं कुणाचं नुकसान झालं असेल त्या सर्वांना माझी विनंती आहे की घाबरू नका, शासन आपल्या सोबत आहे आणि 100% लवकरात लवकर पंचनामे करून याची मदत जी आहे ती आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या आणि सर्व घटकांच्या पर्यंत पोहोच करण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत। बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आष्टी तालुक्यात तर भयावह परिस्थिती पाहायला मिळाली। शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला, त्यामुळे सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे आसुसले। सरकारनं लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होतीये। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।